रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उद्या आहे महाशिवरात्री. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. हा एक अतिशय खास आध्यात्मिक प्रसंग आहे, जो तुमच्या जीवनात शांती आणि संतुलन आणण्यास मदत करू शकतो. या दिवशी उपवास, पूजा आणि ध्यान करणे विशेषतः महत्त्वाचे आहे. या दिवसाचा उद्देश आत्मकल्याणात प्राप्त करणे, भगवान शिवाचे आशीर्वाद प्राप्त करणे आणि जीवनात सकारात्मक बदल आणणे आहे. या दिवशी काही विशेष पद्धती पाळल्या जातात, तर काही टाळल्या जातात. उपवास ठेवावा. या दिवशी काय करावं, काय करू नये हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. रात्री जागरण करावं, शिवलिंगाची पूजा करावी, ध्यान, प्रार्थना, भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं, चांगली कामे करावी, मांसाहार, मद्यपान, धूम्रपान टाळावं, वाईट विचार टाळावे, भांडणे, वादविवाद टाळावं, कोणाचाही अपमान करू नये. त्याचबरोबर झोपू नये. आता बघा, महाशिवरात्रीला काय करायचे ते येथे आपण सविस्तरमध्ये जाणून घेऊया. उपवास करा, म्हणजे महाशिवरात्रीला उपवास केल्याने मन आणि शरीर शुद्ध होतं. जर तुम्ही पूर्ण उपवास करू शकत नसाल तर तुम्ही फळे देखील खाऊ शकता. दुसरं म्हणजे रात्री जागरण करायचं. महाशिवरात्रीच्या रात्री भगवान शंकराची 4 प्रहरमध्ये पूजा केली जाते. जागरण करून साजरे केले जाते. रात्री 12 वेळा ओम नमः शिवायचा जप करणे शुभ मानले जाते आणि ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वाभितवित वंदना मृत्युर्मोक्षी अमामृता या मंत्राचा जप करून केला जातो. 3 म्हणजे शिवलिंगाची पूजा. या दिवशी शिवलिंगाला पाणी, दूध, तूप, मध, फुले इत्यादी अर्पण केले जातात. या वस्तू अर्पण करताना भगवान शिवाचे ध्यान करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. ध्यान आणि प्रार्थना करा. महाशिवरात्री हा असा दिवस आहे जेव्हा एखाद्याने आत्मध्यान आणि आध्यात्मिक साधना करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. ध्यान आणि प्रार्थना मानसिक शांती मिळवण्यासाठी मदत करतात. भगवान शिवाच्या मंदिरात जा. शिवमंदिरात जाऊन भोलेनाथांची पूजा करा आणि मंत्राचा जप करणं विशेष फायदेशीर आहे असं मानलं जातं. चांगली कृत्य करा. या दिवशी गरिबांना जेवण देणं, दान देणं इत्यादी दानधर्म करणं देखील शुभ मानलं जातं. महाशिवरात्रीला काय करू नये, तर या दिवशी मांसाहार, मद्यपान, धूम्रपान टाळावं. या दिवशी मांस आणि मद्य सेवन करू नये, कारण हे शुद्धता आणि आध्यात्मिक याच्या विरुद्ध आहे. दुसरं म्हणजे वाईट विचार टाळा. या दिवशी नकारात्मक विचार टाळण्याचा प्रयत्न करा आणि चांगल्या सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करा. भांडणे आणि वादविवाद टाळा. या दिवशी कोणाशीही भांडण आणि वादविवाद घालणं शुभ मानलं जात नाही. शांती आणि प्रेम राखा. कुणाचाही अपमान करू नका. या दिवशी इतरांचा अपमान करणे किंवा त्यांची निंदा करणे टाळा. यामुळे पुण्यप्राप्तीच्या मार्गात अडथळा येऊ शकतो जर तुम्ही असं केलं तर. त्याचबरोबर झोपू नका. महाशिवरात्रीच्या रात्री झोपू नये. ही रात्र भगवान शिवाची पूजा आणि ध्यान करण्याची आहे. महाशिवरात्रीला मनोकामना पूर्तीसाठी व्रतवैकल्य पाठपूजा करण्याची पद्धत आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे भगवान शंकरांची जो कोणी भक्ती करतो, व्रत करून विधिवत पूजा करतो, त्यावर महादेव प्रसन्न होऊन कृपा करतात. मात्र महाशिवरात्रीच्या दिवशी आपली कोणतीही इच्छापूर्ती करण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे, म्हणजेच अर्थात ती एक सेवाच आहे. शिवलीलामृत पारायणाचा संकल्प घेऊन जर पूजा केली तर शिवपार्वती प्रसन्न होऊन इच्छापूर्ती करतात असे मानले जाते. पाहुयात कसा घ्यावा पारायणाचा संकल्प. तर भगवान शिवपार्वतीच्या विवाह सोहळ्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. हिंदू धर्मात हा दिवस अत्यंत पवित्र मानला असून व्रतपूजनाच्या दृष्टीने देखील ह्या दिवसाचे धार्मिक महत्त्व फार मोठे आहे. महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी भक्त कठीण व्रत करतात, विधिवत पूजा देखील करतात. धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीला केलेलं व्रत आणि शिवपूजनाने महादेव भक्तांवर प्रसन्न होतात व कायम कृपा करतात. मात्र हा दिवस इतका पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो की मनोकामना पूर्तीसाठी जर काही विशेष पूजा आणि उपाय यावेळी केले तर महादेव लवकरच प्रसन्न होऊन इच्छापूर्ती करतात असे देखील मानले जाते. कोणतीही आणि कितीही कठीणातली कठीण चांगली मनोकामना पूर्ण करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलीलामृताचं पारायण करू शकता. हे पारायण नियमांचं पालन करून शास्त्रोक्त पद्धतीने संकल्प घेऊन केले तर महादेव पार्वती दोघांची कृपा होते अशी मान्यता आहे. पाहुयात पारायण कसे करावे व संकल्प कशा पद्धतीने घ्यावा. शिवलीलामृत पारायणाचा संकल्प घेताना उजव्या हातावर तळव्यावर म्हणजेच त्यात थोडे अक्षदा व पाणी घेऊन थोडे अक्षदा, एक फूल घ्यावं. महादेवाच्या समोर बसून मनोभावे
महादेवाला आपलं नाव, आपलं गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणावं. आजचा दिवस तारीख सांगून आपली मनोकामना सांगावी. हे कसे करावे? शिवलीलामृत पारायण करताना ते 1, 5, 7 दिवस असं केलं जातं. तर आपण 1 दिवसाचं पारायणबद्दल जाणून घेऊया. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं. सकाळी छान स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावे. पांढरे वस्त्र नसेल तर काळ्या रंगाचे सोडून कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. मनोकामना पूर्तीसाठी देवापुढे बसून आधी संकल्प घ्यावा. त्यानंतर शिवलिंगाचं पंचामृताने अभिषेक करावा. अष्टगंध भस्म शिवलिंगाला लावावं. धूप दीप उदबत्ती लावून बेलपत्र अर्पण करावं. यावेळेस ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. मग पारायणास सुरुवात करावी. सर्व ग्रंथ एकाग्र मनाने वाचावा. ग्रंथ संपल्यानंतर महादेवाची आरती करावी व प्रसाद वाटावा. प्रसादामध्ये तुम्ही वरईची खीर करू शकता. त्यानंतर सात्विक भोजनाचा नैवेद्य दाखवावा. आपल्या घरात संध्याकाळी ब्राह्मण किंवा एका व्यक्तीला जेवू घालावं. मात्र उपवास असतो तर फलाहाराचे पदार्थ दिले तरी चालेल. महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाचं बेलपत्र वाहून अभिषेक करावा. तांदळाचा शिधा व पांढरे वस्त्र मंदिरात अर्पण करावे व सात्विक भोजन करून या दिवशी व्रत सोडावं. असं ह्या व्रताचं पारण केलं जातं. त्याचबरोबर तुम्हाला कुठलंही पारायण करणं शक्य नसेल, काही करणं शक्य नसेल तर तुम्ही काय करावं, तर निदान तुम्ही सकाळी लवकर उठून आपल्या घरातील शिवलिंगावरती अभिषेक करायचा. बघा, सगळ्यात आधी देवांची पूजा करून घ्यायची. जमलं तर पांढरं वस्त्र परिधान करायचं. छानपैकी देवघरासमोरच एक पाट ठेवायचा. पाटावरती स्वच्छ पांढरं वस्त्र टाकायचं. आता शिवलिंग जे आहे ते तामणामध्ये घ्यायचं. स्वच्छ पाण्याने जलाभिषेक करायचा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. त्यानंतर पंचामृत म्हणजेच दूध, दही, मध, साखर, तूप हे याने तुम्ही शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय किंवा मग तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् पूर्वाभितमिन्द्रिया मृत्युर्मोक्षे अमामृता हा मंत्र म्हणून देखील तुम्ही करू शकता. तर आता ही अशी शिवलिंगाची विधिवत छानपैकी पूजा म्हणजे अभिषेक करून घेतल्यानंतर आता तुम्ही जो पाट ठेवला आहे त्यावरती जे पांढरं वस्त्र ठेवलं आहे त्यावरती थोडेसे पांढरे तांदूळ ठेवून त्यावरती एक बेलपत्र ठेवायचं आणि त्यावरती तुमचं हे शिवलिंग ठेवायचं. आता थोडेसे उजव्या हातावरती तांदूळ ठेवून त्यावर गणपती बाप्पा म्हणून एखादी सुपारी ठेवायची. त्याला हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचं. तेलाचा दिवा, तुपाचा दिवा तिथे ठेवायचा. आता त्या शिवलिंगाला तुम्हाला भस्म लावायचं आहे. पांढरे तांदूळ अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर तुम्ही कापसाचं वस्त्र देखील अर्पण करायचं आहे. आणि पांढऱ्या रंगाचं फूल, त्याचबरोबर बेलपत्र, धोत्र्याचं फूल, चमीपत्र तुमच्याकडे जेही असेल ते तुम्ही अर्पण करायचं. त्याचबरोबर दूध साखरेचा फळाचा नैवेद्य तिथे दाखवायचा. तर अशी छानपैकी आपल्या घरीच आपण विधिवत पूजा करायची. त्याचबरोबर या दिवशी असं म्हणतात की माता पार्वती आणि भगवान शिवाचं लग्न झालं होतं. त्यामुळे माता पार्वतीसाठी एका साईडला ओटीचं साहित्य देखील तुम्हाला ठेवायचं असतं. छानपैकी पूजा अशी करायची, आरती वगैरे करायची. आणि काही नाही जमलं तर एवढं तरी प्रत्येकजण मला वाटतं आवर्जून करूच शकतो आणि प्रत्येकाने हे करावं. त्याचबरोबर नामवली तुम्ही घेऊ शकता. 108 बेलाची पानं तुम्ही ते अर्पण करू शकता. त्याचबरोबर शिवलिंगामध्ये जाऊन तुम्ही छानपैकी शिवलिंगामध्ये जाऊन पूजा करण्याला देखील खूप महत्त्व आहे. घरी तर कराच, घरात प्रसन्न वाटेल, पण शिवमंदिरामध्ये जाऊन देखील करा. रुद्राभिषेक आवर्जून करा. जर तुम्हाला जमत असेल तर खरंच करा. महिलांना अडचण वगैरे नसेल तर खरंच करा. कसा करावा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा ही करायची आहे. आता बघा, या दिवशी बरेच उपाय देखील केले जातात. मात्र बघा, प्रत्येक वेळेस उपायच करायचे नाही तर सेवा देखील करायचीच असते. मात्र उपाय काय करावे याची मी तुम्हाला व्हिडिओ सांगत बसत नाही अख्खा, कारण मी तुम्हाला शॉर्ट्स टाकलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. शॉर्ट्समध्ये मी लिहून दिलेलं आहे. तरीसुद्धा मी एखादा असा छानसा उपाय जो आहे, जो सेवाभावातनं आलेला आहे, श्रद्धेने तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्की त्याचा अनुभव येईल. तर या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा.